ज्यावेळेस बंद पडेल का त्यावेळेस आपण उचलून धरायचं. एकदम सावध नाही काय खायचं काय आम्ही तुम्ही जवान हूँ जवान हूँ ये जवान नमस्कार मित्रांनो, गुरु मस्के ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आणि मी आज आलेलो आहे शिवगणेश सांस्कृतिक मंडळ. मित्रांनो, आज शिवगणेश सांस्कृतिक मंडळाचं अन्नदान आहे. गेले 8 ते 10 दिवस झालं गणरायाचं आगमन झालेलं होतं आणि इथं सांस्कृतिक कार्यक्रम झालेला आहे. आणि आपण आता विचारूयात की या मंडळाचे ज्येष्ठ सभासद, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना या मंडळाबद्दल माहिती विचारूयात. शिवगणेश सांस्कृतिक मंडळाच्या अन्नदान कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मागील 29 वर्षापासून घाटशीळचा राजा या नावानं प्रसिद्ध असलेला तुळजापुरातील शिवगणेश सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सर्व वर्षभर तसेच गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक, क्रीडाविषयक आणि सामाजिक कार्यक्रम करण्यात येतात. याही वर्षी संपूर्ण गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळं गणेश विसर्जनाच्या नंतर हा अन्नदानाचा मोठा कार्यक्रम घ्यावा लागला. रक्तदान शिबिर आहे, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धा आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. या सर्व स्पर्धा आपण या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये आयोजित केलेल्या होत्या. आताही सगळ्यात मोठ्या स्वरूपामध्ये आपण अन्नदान शिबिर आपण राबवत आहोत. आता अन्नदान प्रत्येक वर्षी आपलं 5,000 लोकांचं अन्नदान असतं. शिवगणेश सांस्कृतिक मंडळ म्हणजेच घाटशीळचा राजा या मंडळानं आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. आता सांगितल्याप्रमाणे शिवगणेश सांस्कृतिक मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. त्यापैकीच सलग 10 वर्ष मूर्ती दान करण्याचा हा संकल्प सुद्धा सोडलेला होता. तसेच दरवर्षी 3 वेळा रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं जातं मंडळाच्या मार्फत. या मार्फत हजारो रुग्णांची रक्तसेवा आम्ही करण्याचा संकल्प सोडलेला आहे. आतापर्यंत आमच्या केलेल्या सर्व उपक्रमाचा लाभ तुळजापूरवासियांनी घ्यावा ही आमची इच्छा. धन्यवाद. मंडळ आभारी. नमस्कार मित्रांनो, मी नागेश माने बोलतो. शिवगणेश सांस्कृतिक मंडळ जे आहे 1996 पासून आम्ही स्थापन केलेलं आहे. 1996 पासून स्थापन जे केलेलं आम्ही सांस्कृतिक विभागामध्ये कुठले बी कार्यक्रम असेल, काय बी असेल कार्यक्रम, दयानंद रेडके असेल, नितीन पवार असेल, किशोर पवार असेल, हे वगैरे आमचे खास मित्र नागेश इंगळे बी आहेत. तर आम्ही कार्यक्रम जे आयोजित केलेले आहेत पूर्ण टोटल सांस्कृतिक कार्यक्रम केले. पुढल्या वर्षी 30 वर्ष पूर्ण होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम असे होणार आहेत, जबरदस्त होणार आहे. लावणीचा कार्यक्रम असेल, डान्स कॉम्पिटिशन असेल, इतर काय आहे. लोकेशन आपलं कसं आहे, लोककलेवर जास्त भर आहे. हा, अजून लोककला आपली आहे. आपली कसं मानसिक सामाजिक कार्य करणे, समाजाला एक संदेश देणे, चांगले कार्य करणे, ही करणे, हे आमचा उद्देश आहे. आणि पुढल्या वर्षी अजून मिरवणूक बी काढणार आहोत. सांस्कृतिक पद्धतीनं लिझिम असेल, ढोल असेल, इथं बरेचसे पारंपरिक पद्धतीनं आम्ही पुढल्या वर्षी काढणार आहोत. सांस्कृतिक पारंपरिक. तर मित्रांनो, आज शिवगणेश सांस्कृतिक मंडळाच्या विविध कार्यक्रमाबद्दल आपण बघितलेला आहे. मंडळाचे सर्व ज्येष्ठ सभासद यांनी आपल्याला मंडळाबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. मंडळाचे वर्षभरातील कार्यक्रम सांगितलेले आहेत. मूर्ती वाटप असेल, रक्तदान असेल, अन्नदान असेल आणि गणपती बसल्यापासून 8 ते 10 दिवस जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याबद्दल मंडळाच्या सर्व सभासदांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. माझे चॅनल आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे आहेत आमचे मित्र नागेश माने, टिकटॉक स्टार. महेश बाबू सगळे उठल्याशिवाय वाढवू नका, एक एक वाढवू नका.
5,000 लोकांचं अन्नदान आहे. हा बोलो ओ या इकडे माणसांना ताटात वाढीचं ताटात वाढ बस वर चला ताट पाहिजे घट्ट पाहिजे चपाती तुझ्या